शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी अर्जुन पाटिल की पहल पर कल्याण ग्रामीण के कटाई गांव में तुलसी विवाह कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में कल्याण सांसद श्रीकांत शिंदे की विशेष उपस्थिति रही। सांसद श्रीकांत शिंदे ने कार्यक्रम के आयोजन में अर्जुन पाटिल के कार्यों की सराहना की। इस अवसर पर विधायक राजेश मोरे, पूर्व नगर सेवक रमेश महात्रे, पूर्व नगर सेवक कुणाल पाटिल, शिवसेना पदाधिकारी जतिन पाटिल, पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। या काटाई गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आणि आज सगळ्यांना या तुळशी विवाहानिमित्त शुभेच्छा देखील देतो। दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष ही परंपरा जोपासण्याचं काम आपण सगळ्या गावकऱ्यांनी इथे केलं। या काटाई गावाचं वैशिष्ट्य आहे की तुळशी विवाह समारंभ प्रसंगी पूर्ण गाव एकत्र जे आहे या समारंभाला उपस्थित राहतं आणि याची परंपरा पुढे नेण्याचं काम जे आहे हे आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं। त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। अर्जुन शेठ गेले 5 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतायत आणि आता काम दाखवत असताना मी अर्जुन शेठला विचारलं, अरे निधी एवढा कधी मिळाला बाबा तुला? तर मला वाटतं एक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून जेव्हा निधी घेऊन जातो तर त्या निधीचा सदुपयोग कसा झाला पाहिजे याचं चांगलं उदाहरण जे आहे ते अर्जुन पाटील यांनी या ठिकाणी दाखवलं। मला देखील आठवत नाही की एवढा निधी जो आहे हा अर्जुन पाटलांना कधी या प्रसंगी दिला आणि त्याचा सदुपयोग करण्याचं काम जे आहे ते अर्जुन पाटील यांनी केलं आणि गेले 5 वर्ष चांगलं काम या पूर्ण विभागामध्ये अर्जुन शेठ करतायत। मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागाला मिळाला पाहिजे। जसा आज या कल्याण ग्रामीणला एक कार्यकर्त्याचा आमदार झाला त्याचा उदाहरण जे आहे राजेशजी मोरे आहे। एक कार्यकर्ता देखील आमदारकीची आणि खासदारकीची जे आहे स्वप्न बघू शकतो हे याच्यावरून जे आहे हे आपल्याला दिसलं की आज कार्यकर्त्यांमधला एक नगरसेवक जो आहे आज शहर प्रमुख आणि त्यानंतर या कल्याण ग्रामीणचा आमदार आणि आमदार देखील असं साधा सुद्धा नाही, 70,000च्या लीडनी जो आहे हा आमदार निवडून आला आणि आपला त्याच्यामध्ये सहयोग जो आहे हा तो देखील महत्त्वपूर्ण आहे। आपल्या या काटाई गावामधून देखील मोठं मताधिक्य जे आहे हे राजेशजी मोरे यांना मिळाले। रमेश म्हात्रेजी इकडे आहेत। 2019ला थोड्या फरकाने जे आहे हे मागे राहिले होते, पण तरी देखील फक्त आणि फक्त काही हजार मतांनी जे आहे 6-7 हजार मतांनी मागे राहिले, पण त्याची पूर्णपणे भरपाई जी आहे ती राजेशजी मोरे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इकडे मिळून केली आणि आपण सगळ्यांनी केली। मी आपल्या सगळ्यांचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एका कार्यकर्त्यावरती विश्वास जो आहे हा दाखवला म्हणून एवढं मोठं मताधिक्य ते इथे मिळालं। आज काही लोक जे आहे ते रडत असतील, पण मला वाटतं ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे आहे ते काम करत राहिलं पाहिजे। अर्जुन पाटील जे म्हणतात की तुम्ही कोणावरती टीका करत नाही, बघा शिंदे साहेब पण टीका करत नाही, मी देखील कोणावरती टीका करत नाही। टीका करण्यापेक्षा जे आहे काम करण्यामध्ये जास्त आपण जर महत्त्व दिलं तर काम जे आहे मोठं होतं। आपल्याला कोणाची रेख जी आहे ही कमी करण्यापेक्षा आपली रेख कशी वाढेल ह्याच्यावरती जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं तर तो कार्यकर्ता देखील जो आहे तो मोठा होईल। दुसऱ्याची रेख खोडून काय होणार? म्हणून या कल्याण लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी मला 3 वेळा जे आहे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून दिलं। राजेशजी मोरे विरोधात देखील सगळे लोक एकत्र झाले होते। सगळे जसं अर्जुन पाटील म्हणाले, अर्जुन पाटीलने एक दिवशी मला फोन केला मतदानानंतर, अरे काय होईल, टीव्ही हे दाखवतंय, लोक हे बोलतायत, अजून कोणाचं जाऊ द्या, मार्केटमध्ये हे चालू आहे ते चालू आहे। मी अर्जुन शेठला बोललो उद्या हे आहे काय मतमोजणी आहे, शांत झोपून जा
आपला उमेदवार जो आहे 50,000पेक्षा जास्त लीडनी जो आहे तो निवडून येणार आहे. कारण की लोकांनी ज्या याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर देखील अफवा ज्या आहे ते पसरवल्या होत्या. राजेश मोरे जो आहे तो 3ऱ्या नंबरवर आहे, 2ऱ्या नंबरवर आहे, नाही 3राच नंबर ऐकत होतो. पण राजेश मोरे कार्यकर्ता होता, त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते झटून उठले. जिथे जिथे विचार केला नव्हता तिथे देखील जे आहे हे मतदान आपल्याला मिळालं आणि राजेश मोरेंच्या बरोबर आपण सगळे लोक उभे राहिले. म्हणून राजेशजी मोरे आणि राजेश मोरेजींचं काम देखील चांगलं आहे. कार्यकर्त्यासारखा शहर प्रमुख आहे. शहर प्रमुख चांगलं काम जे आहे डोंबिवलीमध्ये असेल, ग्रामीणमध्ये असेल, त्यांनी करून ठेवलं होतं. त्याचाच जो आहे मोबदला आपण त्यांना मतारूपाने दिलो. इथे काय मी जादू वगैरे काही केली नाही. मी सुरुवातीपासून बोलत होतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, तुम्ही जे आहे काळजी करू नका, कोण काय बोलतंय त्याच्यावरती लक्ष देऊ नका, आपल्या कामावरती विश्वास ठेवा. राजेश मोरे जे आहे ते आपल्या कामावरतीच निवडून येतील आणि तसंच झालं. 70,000चा लीड. 3 नाही मोठे होते 2 पण तरी देखील एका कार्यकर्त्याने जे आहे दाखवून दिलं की जेव्हा जनता त्याच्या बरोबर उभी राहते आणि सगळे कार्यकर्ते त्याच्या बरोबर उभे राहतात तर सगळ्या गोष्टी कुठलीच गोष्ट जी आहे ती असंभव नसते. सगळ्या गोष्टी संभव होऊ शकतात. त्याचं उदाहरण राजेशजी मोरे आणि आता चांगलं काम करतायत, लोकांमध्ये जातायत. आज अर्जुन शेठ पण चांगलं काम या ठिकाणी करतायत. अर्जुन शेठनी आता काही कामं दाखवली आणि एका या रस्त्याचं किती वेळा रे बाबा, हा रस्ता जो आहे हा नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीपूर्वी मी आपल्या सगळ्यांना आवाहन देखील करतो की येणारी निवडणूक जी आहे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची, या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सगळ्यांना महायुतीचा महापौर जो आहे तो बसवायचा आहे. आणि आपल्याला ज्या प्रकारे कामं या कल्याण लोकसभेमध्ये चालू आहेत तशीच कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील चालूच आहेत. पण अजून चांगल्या गतीने जे आहे ते आता हे सगळे लोक निवडून आल्यानंतर करतील. पण तरी देखील करोडोची कामं जी आहेत ही मतदारसंघामध्ये आपल्या विभागामध्ये जे आहे ते करू शकले. नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही विचार करा की अर्जुन शेठ काय काय जे आहे करून दाखवतील. कारण की नेहमी एक माझ्याकडे आल्यानंतर बाबा मला हे काम करायचंय, ते काम करायचं, कार्यकर्त्याची तशी स्वभाव असला पाहिजे की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये जे वॉर्डमध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे, गटर झालं पाहिजे, पिण्याचं पाण्याचं पाईपलाईन टाकली गेली पाहिजे, स्मशानभूमी झाली पाहिजे. जे गेले अनेक वर्ष दुर्लक्षित होतं ते काम जे आहे ते अर्जुन पाटील यांनी केलं. मी आपल्या सगळ्यांना आवाहन देखील करतो आणि आपल्या सगळ्यांना निवेदन देखील करतो, जसे आपण राजेश मोरे यांच्या मागे उभे राहिले तसंच अर्जुन पाटील यांच्या मागे देखील उभे राहा. आपण त्याला आशीर्वाद द्या आणि त्याच्याकडून काम करून घेण्याचं पूर्ण जबाबदारी जी आहे ही डॉक्टर श्रीकांत शिंदेची राहील. एवढंच आश्वासन जे आहे ते या प्रसंगी देतो. आणि अर्जुन शेठनी चांगल्या प्रकारे आता धनुष्यबाण जो आहे हातात घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये काही बाण जे आहेत ते सोडले देखील आहेत आणि ते बरोबर लावून लागले देखील आहेत. तर मला वाटतं आता हे सगळे आहेत, अर्जुन एकटा जरी असेल पण त्याच्याबरोबर जे आहे श्री कृष्ण रूपी जे आहे ही सगळी मंडळी जी आहे ती एकत्र आहेत मार्ग दाखवण्यासाठी. म्हणून जे आहे हे काही काळजी जी आहे ते करू नका. अर्जुन पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए. अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए.